के कॉमर्स अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. तर आजच्या सेशन मध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे सूक्ष्म अर्थशास्त्र भाग 1 म्हणजेच मायक्रो इकॉनॉमिक्स पार्ट 1. नेहमीप्रमाणे आपण युनिट वाईज एमसीक्यू अभ्यासत असतो. तर चला आपल्या युनिट वाईज अभ्यासक्रमाच्या व्हिडिओला सुरुवात करूया. युनिट 1, डिमांड अँड सप्लाय. फर्स्ट, डिमांड म्हणजे काय, मागणी म्हणजे काय. तर बघा, मागणी म्हणजेच इच्छा अधिक क्षमता, डिझायर प्लस ॲबिलिटी. म्हणजेच अशा इच्छा, फक्त इच्छा असून चालत नाही, तर खरेदी क्षमता म्हणजे खरेदी शक्तीचं पाठबळ असणं सुद्धा आवश्यक आहे. आणि ॲबिलिटी म्हणजे जे मानसिकता असते खरेदी करण्याची, या तिन्ही गोष्टी जेव्हा पूर्ण होतील तेव्हाच डिमांड कंप्लीट होणार आहे. तर बघा, नेक्स्ट, लॉ ऑफ डिमांड नुसार किंमत वाढली तर मागणी काय होत असते. तर बघा, लॉ ऑफ डिमांड नुसार किंमत वाढली तर मागणी कमी होत असते. किंमत आणि मागणी यांचा काय असतो, व्यस्त संबंध असतो. मागणी वाढली की किंमत घसरते आणि किंमत वाढली तर मागणी कमी होते. साहजिकच आहे. आजच्या आजच्या जनरेशन मध्ये जर आपण एखाद्या वस्तूचं मूल्यांकन केलं, जसं साखरेचं उदाहरण आपण घेतलं, तर साखरेची किंमत जर वाढली, सध्या 70 आहे, 70 वरून समजा 100 पर्यंत पोहोचली, तर साहजिकच आहे त्याच्या पर्यायी वस्तूकडे लोक वळतील, जसे गुड एक्सेट्रा. तर मागणी जेव्हा किंमत वाढते तेव्हा मागणी काय होत असते, कमी होत असते. यांचा व्यस्त संबंध असतो. एवढं तुम्हाला इथं लक्षात ठेवायचं आहे. यानंतर बघा, 3, सप्लाय म्हणजे काय, पुरवठा म्हणजे काय. सगळ्यांना माहितच असेल. पुरवठा म्हणजे बाजारपेठेमध्ये तात्पुरता म्हणजे त्या दिवसाकरिता आणलेला जो काही साठा असतो, जो काही पुरवठा असतो, म्हणजे त्यालाच आपण पुरवठा म्हणत असतो. म्हणजे बाजारपेठेमध्ये विकण्यासाठी आलेल्या वस्तू, एका विशिष्ट काळासाठी विकण्यासाठी आलेल्या वस्तू, त्याला आपण पुरवठा म्हणत असतो, म्हणजे सप्लाय म्हणत असतो. तर इथं सप्लाय म्हणजेच वस्तू विकण्याची तयारी. एवढं इथं तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. यानंतर 4, मार्केट इक्वलिब्रियम कधी होत असते. तर बघा, मागणी आणि पुरवठा जर हे समान असेल, जसे की एखाद्या विशिष्ट वेळी बाजारपेठेमध्ये लोकांची जी मागणी असते आणि आणलेला जो पुरवठा असतो हा समान असतो, तर काय होत असते, मार्केट इक्विलिब्रियम होत असते. यानंतर बघा 5, डिमांड क्रिव कसा असतो. तर बघा, डिमांड क्रू जो आहे तो डाऊनवर्ड स्लोपिंग असतो. म्हणजेच खालच्या दिशेने स्लोपिंग म्हणजे झुकता असा असतो. म्हणजे मागणी वक्र इथं विचारलेला आहे. यानंतर बघा 6, सप्लाय क्रिव कसा असतो, म्हणजे पुरवठा वक्र कसा असतो. तर बघा, पुरवठा जो वक्र आहे तो अपवर्ड स्लोपिंग असतो, म्हणजे वर असतो. यानंतर बघा 7, कन्झ्युमर सरप्लस म्हणजे काय. तर बघा, कन्झ्युमर सरप्लस म्हणजे विलिंग जेस टू पे मायनस ऍक्च्युअल एक्सपेंडिचर. म्हणजे जो काही तुमचा निव्वळ खर्च आहे आणि विलेंज्युअल टू पे आहे, जेवढं काही देणं आहे, म्हणजे ते जास्तच असेल. आपल्याला इथं नियम माहीतच आहे की मायनसचा साईन आलं तर पुढची संख्या काय असते, ही जास्त असते. आणि ऍक्च्युअल एक्सपेंडिचर हा काय असेल, कमी असेल. जे बी ऑप्शन इज करेक्ट. 8, प्रोड्युसर सरप्लस म्हणजे काय. तर बघा, प्रोड्युसर सरप्लस म्हणजेच रेव्हेन्यू मायनस कॉस्ट. 9,
प्राइस फ्लोअर म्हणजे काय? प्राइस फ्लोअर म्हणजे काय? तर बघा, प्राइस फ्लोअर म्हणजेच मिनिमम प्राइस फिक्स बाय गव्हर्नमेंट, किंवा जसं पेट्रोल डिझेलच्या किमती एवढ्याच राहतील, म्हणजे हे गव्हर्नमेंट नुसार जे काही ठरवलेल्या किमती असतात त्यालाच प्राइस फ्लोअर म्हणतात. यानंतर बघा 10, प्राइस सिलिंग म्हणजे काय? तर प्राइस सेलिंग म्हणजेच मॅक्झिमम प्राइस फिक्स बाय गव्हर्नमेंट, म्हणजे या वस्तूची जास्तीत जास्त किंमत एवढी आकारता येईल, यालाच आपण प्राइस सेलिंग म्हणत असतो. 11, डिमांड डिटर्मिनेंट मध्ये कोणता घटक नाही आहे, यापैकी कोणता घटक नाही आहे? प्राइस ऑफ कॉमोडिटी, इन्कम ऑफ कन्झ्युमर, टेस्ट अँड प्रिफरन्सेस, सप्लाय ऑफ कॉमोडिटी. तर बघा, लक्षपूर्वक बघा, सप्लाय ऑफ कॉमोडिटी हा घटक काय आहे? यामध्ये येत नाही डिमांड डिटर्मिनेंट्स मध्ये. 12, मुवमेंट अलॉंग डिमांड क्यू कशामुळे होते? तर बघा, जेव्हा प्राइस चेंज होत असते तेव्हा काय होत असते? वक्र मध्ये जो काही फरक होत असते, मुवमेंट होत असते, ती प्राइस चेंज मुळे, किमतीमुळे होत असते. 13, शिफ्ट इन डिमांड क्यू कशामुळे होते? तर बघा, नॉन प्राइस फॅक्टर जेव्हा येतात, जेव्हा आपल्याला दिसतात, तेव्हा शिफ्ट इन डिमांड क्यू होत असते. यानंतर बघा 14, लॉ ऑफ सप्लाय नुसार किंमत वाढली तर पुरवठा काय होत असतो? तर बघा, लॉ ऑफ सप्लाय नुसार किंमत वाढली तर पुरवठा हा वाढत असतो, कारण जेवढी किंमत वाढेल तेवढाच बाजारपेठे धारक, जे बाजारपेठेतील पेढे असतात यांना पुरवठा करावाच लागतो. यानंतर बघा 15, मार्केट इक्वलिब्रियम मध्ये एक्सेस डिमांड असल्यास किंमत काय होत असते? तर बघा, किंमत जी आहे ती वाढत असते. यानंतर बघा 16, मार्केट इक्वलिब्रियम मध्ये एक्सेस सप्लाय असल्यास किंमत काय होत असते? तर बघा, किंमत वाढत असते. सॉरी, किंमत जी आहे ती कमी होत असते. बी ऑप्शन इज करेक्ट. 17, कन्झ्युमर सरप्लस कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडले? तर बघा, हे मांडलेलं आहे मार्शलनं. डॉक्टर ऑल्फ्रेड मार्शल, जे अर्थशास्त्राचे आपण, ज्याला ऍडम स्मिथला आपण जनक मानत असतो, परंतु डॉक्टर ऑल्फ्रेड मार्शल जे आहेत ते याच्या बाबतीत जास्त मशहूर आहेत, सूक्ष्म आणि स्थूल अर्थशास्त्राच्या बाबतीत. त्यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये प्रिन्सिपल ऑफ बिझनेस मॅनेजमेंट, अर्थशास्त्राची जी काही मूलतत्वे आहे त्यामध्ये त्यांनी मांडलेलं आहे. 18, प्रोड्युसर सरप्लस कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? तर बघा, हे संबंधित आहे रेव्हेन्यूशी संबंधित. 19, प्राइस रिटर्निंग म्हणजे काय? तर बघा, प्राइस रिटर्निंग म्हणजेच मार्केट अलोकेट्स गुड्स बाय प्राइस. 20, ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय? म्हणजे जी काही संधी किंमत असते त्यालाच काय म्हणतात? तर बघा, त्याला म्हणतात बेस्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम फ्रॉम गॉन फॉर गॉन. 21, लॉ ऑफ डिमांड कधी लागू होत नाही? हा मोस्ट टाइम रिपीटेड क्वेश्चन आहे. तर बघा, गिफन गुड्स जेव्हा असतो तेव्हा लॉ ऑफ डिमांड लागू होत नाही. 22, इन्फेरियर गुड्स मध्ये इन्कम वाढल्यास डिमांड काय होत असते? तर बघा, डिमांड जी आहे ती कमी होत असते. 23, कॉम्प्लिमेंटरी गुडचे उदाहरण कोणते आहे यापैकी? तर बघा, कॉम्प्लिमेंटरी गुडचे उदाहरण टी आणि शुगर. तर बघा, हे कॉम्प्लिमेंट आहेत दोन्ही. पेन आणि पेपर पाहिजेतच. मिक्सिंग डिमांड आहे ही, ज्याला आपण कॉम्प्लिमेंटरी डिमांड म्हणत असतो. कार आणि पेट्रोल, कार घेतली तर पेट्रोल टाकावंच लागेल, म्हणजे ऑल ऑफ दी अबो ऑप्शन इज करेक्ट. यानंतर बघा 24, सबस्टिट्यूट गुडचे उदाहरण कोणते आहे यापैकी? सबस्टिट्यूट सगळ्यांनाच माहित असेल. सबस्टिट्यूट चा अर्थ आहे पूरक. तर बघा, कार अँड पेट्रोल, पेन आणि इंक, बुक अँड नोटबुक,
तर बघा हे तर लागतच असते. बुक आणि नोटबुक म्हणजेच लागतच असते. पेन घेतलं तर त्यामध्ये शाई लागत असते. कार घेतलं तर पेट्रोल लागतच असते. टी आणि कॉफी बघा या पूरक आहेत एकमेकांना. टी प्या किंवा कॉफी प्या. तर बघा ए ऑप्शन इज करेक्ट. यानंतर बघा 25 सप्लाय डिटर्मिनंट्स मध्ये कोणता घटक नाही? तर बघा सप्लाय डिटर्मिनंट्स मध्ये कन्झ्युमरचं इन्कम जे आहे हा घटक येत नाही. टेक्नॉलॉजी येत असते सप्लाय डिटर्मिनंट्स मध्ये, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन येत असते, गव्हर्नमेंट पॉलिसी सुद्धा असते. तर बघा 26 इक्वल इक्विलिब्रियम प्राइस कशामुळे ठरत असते? तर बघा हे ठरत असते डिमांड आणि सप्लाय इंटरॅक्शन मध्ये. यानंतर बघा 27 स्कार्सिटी म्हणजे काय? तर बघा स्कार्सिटी म्हणजेच अनलिमिटेड वॉन्ट्स अनलिमिटेड रिसोर्सेस. म्हणजे मागणी जी आहे ती अनलिमिटेड आहे, जास्त आहे, आणि लिमिटेड रिसोर्सेस आहेत म्हणजे कमी कमी पुरवठा आहे, असा त्याचा अर्थ होतो. यानंतर बघा 28 मिक्स इकॉनॉमी मध्ये काय असते? मिक्स इकॉनॉमी मध्ये काय असते? तर बघा प्रायव्हेट आणि पब्लिक हे दोन्ही सेक्टर असतात मिक्स इकॉनॉमी मध्ये. यानंतर बघा 29 प्रोडक्शन पॉसिबिलिटी फॉर्निचर पीपीएफ काय दाखवते? तर बघा हे जे पीपीएफ आहे हे दाखवत असते मॅक्झिमम आउटपुट कॉम्बिनेशन दाखवत असते. यानंतर बघा 30 अपॉर्च्युनिटी कॉस्ट पीपीएफ मध्ये कसा दिसत असतो? तर बघा हा दिसत असतो डाऊनवर्ड स्लोप. त्यानंतर बघा 31 प्राइस सिलिंग कन्झ्युमरला कसा फायदा करतो? तर बघा प्राइस सिलिंग जे आहे ते कन्झ्युमरला कमी किमतीत वस्तू मिळतात, आणि कमी किमतीत जर वस्तू मिळत असल्या तर डिमांड मागणी साहजिक वाढणार आहे आणि ग्राहक जास्तीत जास्त खरेदी करणार आहे. तर ए ऑप्शन इज करेक्ट. यानंतर बघा 32 प्राइस फ्लोर प्रोड्युसरला कसा फायदा करतो? तर बघा हा फायदा मिनिमम गॅरंटीड प्राइस म्हणून मिळत असतो. 33 मार्केट डिस्कॅलिब्रियम कधी होते? तर बघा हे होत असते डिमांड आणि सप्लाय काय होत असेल, क्रॉसनेस होत असेल तर होत असते. यानंतर बघा 34 कन्झ्युमर इक्विलिब्रियम कधी होते? तर बघा याचं काही सूत्र इथे दिलेले आहे. एम यू एक्स डिवायडेड बाय पी एक्स इज इक्वल टू एम यू वाय डिवायडेड बाय पी वाय. आता जेव्हा तुम्ही अभ्यास करणार तर तेव्हा तुम्हाला याचे अर्थ कळतील. सध्या मी सांगितलं तरी तुम्हाला ते कळणार नाही. 35 सप्लाय क्रू शिफ्ट कशामुळे होते? तर बघा ते होत असते टेक्नॉलॉजी चेंजमुळे होत असते, कॉस्ट चेंज मध्ये किमतीत चेंज झाला तरी होत असते, गव्हर्नमेंटच्या नीती बदलली तरी चेंज होऊ शकते. तर बघा ऑल ऑफ दी अबो ऑप्शन इज करेक्ट. 36 डिमांड क्रू शिफ्ट कशामुळे होते? तर बघा ते होते इन्कम चेंज, उत्पन्न बदललं तरी होत असते, टेस्ट चेंज तरी होत असते, पॉप्युलेशन चेंज लोकसंख्या वाढली तरी ते बदलत असते डिमांड क्रू शिफ्ट. कारण हे पहा एखादा समजा एखादा मेळा लागलेला असेल किंवा एखादा बाजार भरलेला असेल तर तिथं गर्दी साहजिकच आहे, गर्दी होणार आहे आणि डिमांड वाढणार आहे, तर डिमांडनुसार हा क्रू होत असते. यानंतर बघा 37 मार्केट प्राइस इक्विलिब्रियम पेक्षा जास्त असल्यास, तर बघा जास्त असल्यास सरप्लस तयार होत असतो आणि कमी असल्यास काय होत असेल तर शॉर्टेज तयार होत असतो. यानंतर बघा आपलं ए ऑप्शन इज करेक्ट आहे 37 मध्ये. 38 मार्केट प्राइस इक्विलिब्रियम पेक्षा कमी असल्यास,
तर शॉर्टेज तयार होत असतो. यानंतर बघा 39 कन्झ्युमर सरप्लस डायग्राम मध्ये कुठे दिसतो? तर हा दिसत असतो डिमांड क्रिववर, म्हणजे मागणी वक्रावर दिसत असतो. यानंतर बघा 40 प्रोड्युसर सरप्लस डायग्राम मध्ये कुठे दिसतो? तर बघा हा दिसत असतो सप्लाय क्रिववर, म्हणजे पुरवठा वक्रावर दिसत असतो. यानंतर 41 लॉ ऑफ सप्लाय कधी लागू होत नाही? तर बघा लॉ ऑफ सप्लाय जो आहे तो ऍग्रिकल्चरल गुड्स माल असेल तर लागू होत नाही, बरोबर आहे. प्रिशेबल गुड्स असेल तरी लागू होत नाही. मोनोपोली मार्केट असेल, आता मोनोपोली सगळ्यांनाच माहित असेल, एकाधिकार, फक्त एकच व्यक्ती राजा, तोच माल विकतो आणि त्याच्याच किमती ठरतात, असं सुद्धा काही पेढे आहेत. तर ऑल ऑफ दी अबो ऑप्शन इज करेक्ट. यानंतर 42 इक्विलिब्रियम प्राइस बदलतो, आणि बदलतो तर तो कधी बदलतो? तर बघा तो बदलत असतो डिमांड शिफ्ट झाली की आणि सप्लाय शिफ्ट झाली की, म्हणजे सी बोथ, दोन्ही. यानंतर 43 मार्केट मेकॅनिझम म्हणजे काय? तर मार्केट मेकॅनिझम म्हणजेच डिमांड आणि सप्लाय इंटरेक्शन, म्हणजेच मार्केट मेकॅनिझम. यानंतर बघा 44 कन्झ्युमर डिमांड शेड्यूल म्हणजे काय? तर बघा हा जो कन्झ्युमर डिमांड शेड्यूल आहे हा प्राइस आणि क्वांटिटी डिमांड टेबल आहे, त्यानुसार हे ठरत असते. नंतर बघा 45 सप्लाय शेड्यूल म्हणजे काय? तर बघा सप्लाय शेड्यूल म्हणजे प्राइस आणि क्वांटिटी सप्लाय टेबल जो असतो त्यानुसार. यानंतर बघा 46 लॉ ऑफ डिमांड ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय? तर बघा डाऊनवर्ड स्लोपिंग क्लिप, म्हणजे निमुळता जो झुकता वक्र असतो त्यालाच म्हणतात. यानंतर बघा 47 लॉ ऑफ सप्लाय ग्राफिकल रिप्रेझेंटेशन म्हणजे अपवर्ड स्लोपिंग क्लिप. यानंतर बघा मार्केट इक्विलिब्रियम डायग्राम मध्ये इंटरसेक्शन कुठे होतो? तर बघा तो मागणी आणि पुरवठा वक्रामध्ये होत असतो, डिमांड अँड सप्लाय क्रिब मध्ये. यानंतर बघा 49 कन्झ्युमर सरप्लस प्रॅक्टिकल उपयोग याचा कुठं होत असतो? तर बघा वेलफेअर इकॉनॉमिक्स मध्ये याचा प्रॅक्टिकल उपयोग होत असतो. यानंतर बघा प्रोड्युसर सरप्लस प्रॅक्टिकल उपयोग कुठं होत असेल? तर बघा वेलफेअर इकॉनॉमी मध्ये होत असतो. हा क्वेश्चन मला वाटतं याच सुलट आहे. यानंतर बघा, यानंतर आपण युनिट 2 ला सुरुवात करणार आहोत. इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड अँड सप्लाय म्हणजे मागणी आणि पुरवठा, मागणीची लवचिकता आणि पुरवठ्याची लवचिकता यावर हे आधारलेलं आहे. यानंतर बघा फर्स्ट इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय? तर बघा इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ डिमांड टू प्राइस चेंज, किमतीतील बदलास मागणीची प्रतिसाद क्षमता. म्हणजे इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड याची डेफिनेशन जर करायची झाली तर किमतीतील अल्पसा बदल झाला तरी मागणीमध्ये जो काही अल्पसा बदल घडून येत असतो त्यालाच इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणतात, म्हणजे मागणीची लवचिकता म्हणतात. यानंतर बघा टू प्राइस इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड निगेटिव्ह का असते? तर बघा का होत असेल निगेटिव्ह? तर बघा ते निगेटिव्ह असते लॉ ऑफ डिमांड म्हणजे मागणीच्या नियमानुसार निगेटिव्ह होत असते. यानंतर बघा परफेक्टली इलॅस्टिक डिमांड क्यू कसा असतो? तर बघा तो असतो हॉरिझॉन्टल म्हणजे आडवा, डावीकडून उजवीकडे आडवा. यानंतर बघा परफेक्टली इनइलॅस्टिक डिमांड क्यू कसा असतो? तर बघा तो व्हर्टिकल म्हणजेच उभा असतो. तर बघा इलेक्ट्रिसिटी ग्रेट दॅन 1 म्हणजे डिमांड म्हणजे इलॅस्टिक, इलॅस्टिक म्हणजे लवचिक. डिमांड जी आहे ती काय असते? इलॅस्टिक असते म्हणजे लवचिक असते. यानंतर बघा इलेक्ट्रिसिटी कमी आणि 1 पेक्षा
कमी म्हणजेच डिमांड काय होत असेल तर अलवचिक होत असते, इनइलॅस्टिक होत असते. यानंतर बघा इलॅस्टिसिटी इज इक्वल टू म्हणजे एक आणि इलॅस्टिसिटी ही बरोबर असेल तर मागणी काय होत असेल तर बघा ती एकक लवचिक होत असते, युनिटेरिटी इलॅस्टिक होत असते. तर बघा एट क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड म्हणजे काय तर बघा रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ डिमांड टू प्राइस ऑफ रिलेटेड गुड्स म्हणजे संबंधित वस्तूच्या किमतीत बदलास मागणीची प्रतिसाद क्षमता, यालाच काय म्हणतात क्रॉस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड. यानंतर बघा 9 पॉझिटिव्ह क्रॉस इलॅस्टिसिटी कोणत्या गुड्स मध्ये असते तर बघा ती असते पर्यायी वस्तूमध्ये. आता पर्यायी वस्तू म्हणजेच चहा, कॉफी, साखर, गुळ म्हणजे पर्याय उपलब्ध आहे ना, त्यालाच म्हणतात पर्यायी वस्तू. यानंतर बघा 10 निगेटिव्ह क्रॉस इलॅस्टिसिटी कोणत्या गुड्स मध्ये असते तर बघा ती असते पूरक वस्तूमध्ये. कॉम्प्लिमेंट म्हणजेच पूरक वस्तू, एकामेकांना ज्या पूरक असतात त्यालाच पूरक वस्तू म्हणत असतात. यानंतर बघा 11 डिटर्मिनेंट्स ऑफ प्राइस इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड कोणते आहेत तर बघा पर्यायी वस्तूंची उपलब्धता, वस्तूंचे स्वरूप सुद्धा आहे, उत्पन्नातील खर्चाचा भाग हा सुद्धा आहे. म्हणजे वरील सर्व आहेत. ऑल ऑफ द अबो ऑप्शन इज करेक्ट. यानंतर बघा 12 नेसेसिटी गुड्स डिमांड कशी असते तर बघा ती अलवचिक असते. 13 लक्झरी गुड्स डिमांड कशी असतात तर ही सुद्धा लवचिक असते. कारण जितक्या जास्त किमती वाढतात, जसं सोन्याच्या, चांदीच्या किंवा हिऱ्याच्या किंवा कारच्या किमतीचं उदाहरण आपल्या पुस्तकामध्ये दिलेलं आहे की जेवढ्या कारच्या किमती वाढतील तेवढीच त्याची डिमांड सुद्धा वाढत असते, म्हणून ही लक्झरी गुड्स डिमांड अशा प्रकारची असते. यानंतर बघा 14 ऍसिलॅटिसिटी कशासाठी वापरली जाते तर बघा ही वापरली जाते लार्ज प्राइस चेंजेस म्हणजे मोठ्या किंमत बदलासाठी. यानंतर 15 पॉइंट इलेक्ट्रिसिटी कशासाठी वापरली जाते तर लहान किंमत बदलासाठी, स्मॉल प्राइस चेंजेस यासाठी ही बदलली जाते. त्यानंतर 16 एक्सपेंडिचर मेथड इलेक्ट्रिसिटी मोजते तर बघा ती कशी प्रकारे मोजते, एकूण खर्च करून ती मोजत असते, टोटल ऍक्च्युअली. यानंतर 17 इन्कम इलॅस्टिसिटी पॉझिटिव्ह असल्यास वस्तू कोणत्या प्रकारची असते तर बघा ती सामान्य वस्तू असते, नॉर्मल गुड्स. तर बघा 18 इन्कम इलॅस्टिसिटी निगेटिव्ह असल्यास वस्तू कोणत्या प्रकारची असते तर ती कनिष्ठ वस्तू असते, इन्फरियर गुड्स. 19 इलेक्ट्रिसिटी ऑफ सप्लाय म्हणजे काय तर बघा किमतीतील बदलास पुरवठ्याची प्रतिसाद क्षमता, रिस्पॉन्सिव्हनेस ऑफ सप्लाय टू प्राइस चेंज. 20 परफेक्टली इलॅस्टिसिटी इलॅस्टिक सप्लाय क्रिव कसा असतो म्हणजे हा वक्र कसा असतो तर बघा हा आडवा असतो, हॉरिझॉन्टल असतो. यानंतर 21 परफेक्टली इन इनइलॅस्टिक सप्लाय क्रिव कसा असतो तर बघा हा जो वक्र असतो हा पण उभा वर्टिकल असतो. त्यानंतर बघा 22 इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय ग्रेटर दॅन 1 म्हणजे पुरवठा काय असतो तर लवचिक असतो. इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय लेस दॅन 1 म्हणजेच पुरवठा काय असेल अलवचिक असेल. यानंतर बघा इलेक्ट्रिसिटी ऑफ सप्लाय इज इक्वल टू 1 म्हणजे दोघेही समान असतील तर एकक लवचिक असेल. त्यानंतर बघा 25 शॉर्ट रन मध्ये सप्लाय इलॅस्टिसिटी कशी असते तर ती असते अलवचिक. यानंतर बघा 26 लॉंग रन मध्ये सप्लाय इलॅस्टिसिटी कशी असते तर ती लवचिक असते, इलॅस्टिक असते. यानंतर बघा टॅक्सेशन पॉलिसी मध्ये इलॅस्टिसिटी कशासाठी वापरली जाते तर ती महसुलाचा अंदाज म्हणजे टॅक्स रेव्हेन्यू जे आहे त्याचं एस्टिमेशन करण्यासाठी काढली जाते. यानंतर बघा 28 बिझनेस प्राइसिंग डिसिजन मध्ये इलॅस्टिसिटी कशासाठी वापरली जाते तर ती किंमत ठरवण्यासाठी प्राइस
फिक्सेशन करण्यासाठी ठरवली जाते. यानंतर बघा 29 वेलफेअर. वेलफेअर इकॉनॉमीमध्ये इलॅस्टिसिटी कशासाठी वापरली जाते? तर बघा ग्राहकांचा अधिदेश म्हणजे कन्झ्युमर सरप्लस, प्रोड्युसर सरप्लस, मार्केट इफिशियन्सी म्हणजेच बाजार कार्यक्षमता या सर्वांसाठी वापरली जाते. ऑल ऑफ दी अबव ऑप्शन इज करेक्ट. 30 क्रॉस इलॅस्टिसिटी पॉझिटिव्ह असल्यास वस्तू काय असते? ही पर्यायी वस्तू असते. जी पर्यायी वस्तू असेल तर क्रॉस इलॅस्टिसिटी पॉझिटिव्ह आहे हे आपल्याला समजते. यानंतर बघा 31 क्रॉस इलॅस्टिसिटी निगेटिव्ह असल्यास वस्तू कशा प्रकारची असते? तर बघा ती कॉम्प्लिमेंट असते म्हणजेच पूरक वस्तू असते. यानंतर बघा 32 इन्कम इलॅस्टिक ग्रेटर दॅन 1 म्हणजे वस्तू चैनीची वस्तू असेल, लक्झरी गुड असेल. त्यानंतर बघा 33 इन्कम इलॅस्टिक इज इक्वल टू 0 म्हणजेच वस्तू काय असेल? आवश्यक वस्तू असेल. म्हणजे जे नेसेसरी वस्तू असतात, ज्या प्रकारचे उपभोग्य वस्तू असतात, जसे की अन्न, वस्त्र आणि निवारा अशा प्रकारच्या वस्तू असतात. यानंतर बघा 34 इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड प्रॅक्टिकल उपयोग. याचा प्रॅक्टिकल उपयोग जो आहे तो कुठे होत असतो? तर बघा टॅक्सेशन मध्ये होत असतो म्हणजेच कर धोरणामध्ये याचा उपयोग होत असतो. यानंतर बघा 35 इलॅस्टिसिटी ऑफ सप्लाय प्रॅक्टिकल उपयोग कुठं होतो? तर बघा याचा जो उपयोग होतो तो उत्पादन नियोजन, संसाधन वाटप, धोरण तयार करणे, वरील सर्व. तर बघा वरील सर्वांमध्ये याचा उपयोग होत असतो. त्यानंतर बघा 36 इलॅस्टिसिटी मोजण्यासाठी कोणती पद्धत यापैकी कोणती पद्धत नाही? इलॅस्टिसिटी मोजण्यासाठी यापैकी कोणती पद्धत नाही? तर बघा खर्च पद्धत, बिंदू पद्धत, कमान पद्धत या तिन्ही पद्धती आहे. परंतु उपयुक्तता पद्धत म्हणजे युटिलिटी मेथड डी ऑप्शन इज करेक्ट ही नाही आहे. यानंतर म्हणजे नाही हा आहे म्हणून करेक्ट आहे. यानंतर बघा 37 इलेक्ट्रिसिटी कॉन्सेप्ट कोणत्या अर्थशास्त्रज्ञाने मांडलेले आहे? तर बघा हे मांडलेलं आहे मार्शलला, डॉक्टर ऑल्फ्रेड मार्शल यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथामध्ये मांडलेलं आहे. यानंतर बघा 38 इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड डायग्राम मध्ये स्लॉप कसा असतो? तर बघा तो खाली उतरणारा असतो म्हणजे डाऊनवर्ड स्लॉपिंग असतो. यानंतर बघा 39 इलेक्ट्रिसिटी ऑफ सप्लाय डायग्राम मध्ये स्लॉप कसा दिसतो? तर बघा तो दिसत असतो वर जाणारा, अपवर्ड स्लोपिंग असतो. यानंतर बघा 40 इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड प्रॅक्टिकल जे इलेक्ट्रिसिटी ऑफ डिमांड आहे याचं प्रॅक्टिकल महत्व काय आहे? तर बघा याचं प्रॅक्टिकल महत्व आहे किंमत ठरवण्यासाठी, टॅक्सेशन पॉलिसी म्हणजे कर धोरण ठरवण्यासाठी, वॉलफेअर इकॉनॉमिक कल्याणकारी अर्थशास्त्राची जी काही योजना आहे ते राबवण्यासाठी म्हणजे वरील सर्व. ऑल ऑफ दी अबो ऑप्शन इज करेक्ट. यानंतर बघा आपण युनिट 3 ला सुरुवात करूया. कन्झ्युमर थेअरी म्हणजे कस्टमर बिहेवियर जे आहे त्यावर आपण एमसीक्यू पाहणार आहोत. तर बघा लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी सांगतो की, तर बघा तो काय सांगत असतो? प्रत्येक अतिरिक्त युनिटची उपयुक्तता कमी होते. एच एन ऍडिशन युनिट गिव्ह लेस युटिलिटी हे तो सांगत असतो. त्यानंतर बघा 2 डिमांड वॉटर पॅराडॉक्स कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? यापैकी कोणत्या संकल्पनेशी संबंधित आहे? तर बघा ते आहे मार्जिनल युटिलिटी म्हणजे सीमांत उपयुक्ततेशी संबंधित आहे. तर बघा 3 इंडिफरन्स स्क्रू कसा असतो?
म्हणजेच जो काही उदासीनता वक्र आहे तो कसा असतो, तर बघा तो खाली उतरणारा असतो, वरून खाली उतरणारा, डाऊनवर्ड स्लोपिंग असतो. त्यानंतर बघा फोर, इनडिफरन्स स्क्रू कॉन्व्हेक्स का असतो, तर बघा डिमिनिशिंग मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन म्हणजे घटणारा सीमांत प्रतिस्थापन दर, यामुळे तो काय असतो, क्र्यू कॉन्व्हेक्स असतो. यानंतर बघा बजेट लाईन म्हणजे काय, तर बजेट लाईन पहा, इन्कम अँड प्राइस कॉम्बिनेशन म्हणजे उत्पन्न व किमतीचे संयोजन, म्हणजेच त्याला आपण काय म्हणत असतो, बजेट लाईन. यानंतर बघा सिक्स, कन्झ्युमर इक्विलिब्रियम कधी होते, तर बघा MRS इज इक्वल टू प्राइस रेशो म्हणजे सीमांत प्रतिस्थापन दर, म्हणजे जो काही सीमांत दर आहे तो आणि किंमत गुणोत्तर हे काय असेल, समान असेल तर कन्झ्युमर इक्विलिब्रेशन होत असते. त्यानंतर बघा सेवन, रिव्हिलेटेड प्रिफरन्स थेअरी कोणी मांडली, तर बघा ही मांडलेली आहे सॅम्युएल्सन. त्यानंतर बघा एट, इन्कम इफेक्ट म्हणजे काय, तर बघा उत्पन्नातील जो बदलामुळे जो मागणीत जो बदल घडून येतो, म्हणजे एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न 10,000 आहे ते 15,000 वाढलं, तर त्यानं जे अतिरिक्त 5,000 उत्पन्न वाढलेलं आहे त्यामुळे ज्या वस्तू खरेदी केल्या जास्तीच्या, शॉपिंग वगैरे, तर त्यामुळे काय होत असते, इन्कम इफेक्ट दिसून येत असते. यानंतर बघा नाईन, सब सबस्टिट्यूशन इफेक्ट म्हणजे काय, तर बघा चेंज इन डिमांड ड्यू टू रिलेटिव्ह प्राइस चेंज म्हणजे सापेक्ष किंमत बदलामुळे मागणीत जो बदल घडून येतो त्याला सबस्टिट्यूशन इफेक्ट बदल म्हणत असतो. त्यानंतर बघा टेन, इनडिफरन्स मॅप म्हणजे काय, तर उदासीनता वक्राचा जो संच असतो त्यालाच मॅप म्हणत असतात. 11, मार्जिनल युटिलिटी क्र्यू कसा असतो, जो सीमांत जो काही वक्र आहे तो कसा असतो, तर बघा तो खाली उतरणारा असतो, डाऊनवर्ड स्लोपिंग असतो. 12, टोटल युटिलिटी मॅक्झिमम कधी होत असते, तर बघा MU मॅक्झिमम जे युटिलिटी आहे इज इक्वल टू झिरो मायनस सीमांत उपयुक्तता इज इक्वल टू झिरो, म्हणजे दोघांचं जे आन्सर आहे जेव्हा झिरो येत असते त्यालाच काय म्हणत असतात, मॅक्झिमम युटिलिटी टोटल होत असते. यानंतर बघा 13, लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी सांगतो की वस्तू X व वस्तू Y साठी सीमांत उपयुक्तता भागेला किंमत समान, हे तो सांगत असतो. यानंतर बघा 14, तर बघा इनडिफरन्स क्यू कधी इंटरसेक्ट होत नाही, तर बघा तो कधीही इंटरसेक्ट होत नाही, कधीच नाही, नेवर, म्हणजे सी ऑप्शन इज करेक्ट. 15, कन्झ्युमर सरप्लस कोणत्या संकल्पनेवर आधारित आहे, तर बघा हे आधारित आहे उपयुक्तता म्हणजे युटिलिटी सार्थकता त्या संकल्पनेवर आधारित आहे. नंतर बघा 16, रिव्हिलेटेड प्रिफरन्स थेअरी मध्ये कोणता गृहीतक नाही, म्हणजे कोणतं गृहीतक जे आहे ते धरल्या जात नाही. तर गृहीतक हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे, जसे की इतर परिस्थिती कायम, वस्तूंची किंमत स्थिर असेल तर, मागणी स्थिर असेल तर, म्हणजे हे गृहीत धरण्यात येते आणि त्यानुसार हे वक्र जे काय थेरी मांडण्यात येते. तर बघा 16 आहे आपलं, तर बघा युटिलिटी मेजरमेंट म्हणजे उपयुक्तेचं मोजमाप हे गृहीतक नाही. किंवा उपयुक्तता, आता मी मोबाईल फोन घेतला, त्याची उपयुक्तता आहे किंवा नाही त्या व्यक्तीसाठी हे सांगता येत नाही. समजा एखाद्या व्यक्तीने मोबाईल घेतला पण त्याला दिसतच नसेल तर त्याची उपयुक्तता त्याला कळणार नाही. यानंतर बघा 17, इनडिफरन्स स्क्रू अनालिसिस कोणी विकसित केली, तर बघा ती विकसित केलेली आहे हिक्स व ॲलन यांनी विकसित केलेली आहे. 18, बजेट लाईन शिफ्ट कशामुळे होते, तर बघा ती शिफ्ट होत असते ती उत्पन्नातील बदल आणि किमतीतील बदल या दोन्हीमुळे, म्हणजे सी, बोथ दोन्ही ऑप्शन इज करेक्ट. यानंतर बघा 19, मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन म्हणजे MRS म्हणजे काय,
तर मग MRS म्हणजे ग्राहक एका वस्तूची दुसऱ्यासाठी अदलाबदल करतो त्या दराने, यालाच मार्जिनल रेट ऑफ सबस्टिट्यूशन म्हणत असतं. याचा अर्थ तुम्हाला समजलेलाच असेल की जुन्या काळात घेणं देणं करत होते लोक. आपल्या जवळचं गहू द्यायचे आणि त्याच्याजवळचं तांदूळ घ्यायचे, अशा प्रकारचा व्यवहार चालत होता. तर अशा प्रकारचंच याला काय म्हणत असतात, ग्राहक एका वस्तू दुसऱ्यासाठी अदलाबदल करतो, त्याचं जे एक रेट ठरलेलं असते, म्हणजे जे मापदंड ठरलेलं असतं, त्यालाच MRS म्हणायचं. यानंतर बघा 20, इनडिफरन्स स्क्रू डाऊनवर्ड स्लोपिंग का असतो? तर बघा, तो असतो मोर ऑफ वन गुड मीन्स लेस ऑफ अनदर, म्हणजे एका वस्तूचे जास्त प्रमाण म्हणजे दुसऱ्याचे कमी प्रमाण, यामुळे तो काय असतो, डाऊनवर्ड स्लोपिंग असतो. यानंतर बघा 21, कन्झ्युमर इक्वलिब्रियम डायग्राम मध्ये इक्वलिब्रियम पॉइंट कुठं असतो? तर बघा, तो बजेट लाईन वर असतो, म्हणजे उदासीनता वक्राला स्पर्श करते तिथं तो असतो. यानंतर बघा 22, रिव्हिलेंट प्रेफरन्स थेअरी युटिलिटी मोजते का? तर बघा, नाही, ती युटिलिटी म्हणजे मोजत नाही, जी उपयोगिता आहे ते मोजत नाही. यानंतर बघा 23, इनडिफरन्स स्क्रू कॉन्व्हेक्स असल्याचे कारण काय आहे? तर बघा, त्याचं कारण आहे घटणारा सीमांत प्रतिस्थापन दर, हे त्याचं मुख्य कारण आहे. यानंतर बघा 24, लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल युटिलिटी प्रॅक्टिकल उपयोग कुठे होतो? तर बघा, तो असतो 24, तर बघा, तो असतो किंमत ठरवण्यावर, कर धोरणावर, कल्याणकारी अर्थशास्त्रीय जे काही संकल्पना आपल्याला मांडायची आहे त्यावर, म्हणजे वरील सर्व, ऑल ऑफ दी अबोव ऑप्शन इज काय करेक्ट आहे. यानंतर बघा 25, इनडिफरन्स स्क्रू कधी डाऊनवर्ड स्लॉपिंग नसतो? क्वेश्चन क्वेश्चन जो आहे तो घुमून फिरून सांगितलेला आहे इथं. तर बघा, तो कधीच नाही, जे नेवर आहे तो डाऊनवर्ड स्लोपिंग नसतोच. यानंतर बघा 26, बजेट लाईन स्लॉप कशामुळे ठरतो? तर किंमत आणि गुणोत्तर यामुळे तो ठरत असतो. यानंतर बघा 27, कन्झ्युमर इक्विलिब्रियम कंडिशन कोणती आहे? तर बघा, ती आहे MRS इज इक्वल टू PX डिवायडेड बाय PY मायनस सीमांत प्रतिस्थापन दर इज इक्वल टू किंमत गुणोत्तर. हा फॉर्म्युला लक्षात असू द्या. यानंतर बघा 28, रिव्हलेटेड प्रिफरन्स थेअरी प्रॅक्टिकल उपयोग कुठं होत असतो? तर बघा, तो असतो ग्राहकांची 28, तर बघा, तो होत असतो ग्राहकांची निवड मध्ये सुद्धा होत असतो, कल्याणकारी अर्थशास्त्राची जी आपण संकल्पना मांडत आहोत त्यावर सुद्धा होत असतो, आणि धोरण म्हणजे जे काही पॉलिसी आपण तयार करत असतो त्यावर सुद्धा होत असतो. म्हणजे डी, ऑल ऑफ दी अबो ऑप्शन इज करेक्ट. यानंतर बघा 29, इनडिफरन्स स्क्रूज अनालिसिस युटिलिटी कॉर्डिनेट कॉर्डिनल की ऑर्डिनल मोजते? कॉर्डिनल मोजते की ऑर्डिनल मोजते? तर बघा, ती क्रमिक मोजत असते. ती काय मोजत असते? क्रमिक म्हणजे ऑर्डिनल मदत असते. यानंतर बघा 30, लॉ ऑफ इक्वी मार्जिनल युटिलिटी प्रॅक्टिकल उपयोग याचा कुठं होत असतो? तर बघा, याचा उपयोग होत असतो ग्राहकांची निवड करण्यामध्ये, संसाधन वाटप करण्यासाठी सुद्धा होत असते. यानंतर कल्याणकारी अर्थशास्त्राची योजना जी आपण राबवत आहोत, वेलफेअर इकॉनॉमी ज्याला म्हणतो, म्हणजे डी ऑप्शन इज करेक्ट, ऑल ऑफ दी अबव. यानंतर बघा युनिट नंबर 4, प्रोडक्शन अँड कॉस्ट, म्हणजे उत्पादन आणि किंमत ज्याला आपण म्हणतो. तर बघा, प्रोडक्शन आणि कॉस्ट, प्रोडक्शन
म्हणजे काय, उत्पादन म्हणजे काय, तर बघा इनपुट व आउटपुट याचा संबंध, रिलेशन बिटवीन इनपुट अँड आउटपुट यांचा संबंध. त्यानंतर बघा लॉ ऑफ व्हेरिएबल प्रॉपर्टीज कधी लागू होतो, तर बघा ती शॉर्ट रन असतो, ती अल्पकालासाठी लागू होत असते. यानंतर बघा 3 रिटर्न टू स्कल कधी लागू होतात, तर बघा लॉंग रन म्हणजे दीर्घ कालासाठी लागू होत असतात. इनसर्क्युलेट म्हणजे काय, समान उत्पादन वक्र ज्याला आपण म्हणतो, इक्वल आउटपुट क्यू. यानंतर बघा 5 एस्कॉर्ट लाईन म्हणजे काय, तर बघा एस्कॉर्ट लाईन म्हणजेच इक्वल कॉस्ट कॉम्बिनेशन, समान खर्च संयोजन ज्याला आपण म्हणत असतो. यानंतर बघा 6 प्रोड्युसर इक्विलिब्रियम कधी होते, तर बघा ती होत असते लॉस कॉन्ट टॉन्जेंट इन एस्कॉट म्हणजेच ऍस्कोट ऑफ ऍस्कोट स्पर्श करतात तेव्हा ते होत असते. यानंतर बघा शॉर्ट रन कॉस्ट मध्ये कोणते कॉस्ट असतात, तर बघा ते असतात स्थिर आणि चल म्हणजे फिक्स्ड आणि व्हेरिएबल. फिक्स प्लस व्हेरिएबल मायनस स्थिर प्लस चल, हे सूत्र लक्षात ठेवा. तर बघा 8 लॉंग रन कॉस्ट मध्ये कोणते कॉस्ट असतात, तर बघा ओनली व्हेरिएबल मायनस फक्त चल. यानंतर 9 एक्सप्लिसिट कॉस्ट म्हणजे काय, तर बघा याला आपण प्रत्यक्ष आर्थिक देयक सुद्धा म्हणत असतो, ऍक्च्युअल मॉनेटरी पेमेंट. तर बघा 10 इम्प्लिसिट कॉस्ट म्हणजे काय, तर बघा ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट मायनस संधी खर्च. यानंतर बघा 11 सम कॉस्ट म्हणजे काय, तर परत न मिळणारा भूतकाळातील खर्च. यानंतर बघा ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट म्हणजे काय, तर सर्वोत्तम पर्यायाचा त्याग, बेस्ट अल्टरनेटिव्ह फॉरगॉन. नंतर ऍव्हरेज कॉस्ट म्हणजे काय, तर बघा टोटल कॉस्ट भागेला आउटपुट मायनस एकूण खर्च भागेला उत्पादन, यालाच आपण ऍव्हरेज कॉस्ट म्हणत असतो. प्रोडक्ट मार्जिनल कॉस्ट म्हणजे काय, तर बघा एकूण खर्चातील बदल भागेला उत्पादनातील बदल. यानंतर इकॉनॉमिक ऑब्स्टकल म्हणजे काय, तर मोठ्या प्रमाणामुळे खर्चाचा जो फायदा होत असतो त्यालाच म्हणतात. यानंतर बघा 16 डिसइकॉनॉमिक ऑब्स्टकल म्हणजे काय, तर बघा मोठ्या प्रमाणामुळे जो खर्चाचा तोटा होत असतो, खर्चामुळे जो तोटा होत असतो त्यालाच म्हणायचं. यानंतर बघा 17 शॉर्ट रन एव्हरेज कॉस्ट क्यूब कशा असतो, तर बघा तो यू आकाराचा असतो. यानंतर बघा 18 लॉंग रन ऍव्हरेज कॉस्ट क्यूब कसा असतो, तर बघा हा असतो एसएससी चे आवरण. यानंतर 19 फिक्स कॉस्ट शॉर्ट रन मध्ये काय असतं, तर बघा ती स्थिर असतो, कॉन्स्टंट असतो. यानंतर बघा 20 व्हेरिएबल कॉस्ट शॉर्ट रन मध्ये काय असतं, तर बघा ते उत्पादनानुसार बदलत असतो. यानंतर बघा 21 टोटल कॉस्ट इज इक्वल टू काय, तर बघा फिक्स कॉस्ट प्लस व्हेरिएबल कॉस्ट यालाच टोटल कॉस्ट म्हणतात. यानंतर बघा 22 ऍव्हरेज फिक्स कॉस्ट क्यू कसा असतो, तर बघा तो खाली उतरणारा असतो, डाऊनवर्ड स्लोपिंग असतो. यानंतर बघा 23 ऍव्हरेज व्हेरिएबल कॉस्ट क्यू कसा असतो, तर बघा तो यू शेप आकाराचा असतो. यामध्ये काही क्वेश्चन रिपीटेड झालेले आहेत, तर असं नका समजू हे रिपीट का झालेले आहेत, तर बघा हे रिपीट यासाठी झालेले आहेत की एक्झाम मध्ये जास्तीत जास्त वेळा विचारण्यात आलेले आहेत. यानंतर बघा 25 डिस्काउंट स्लॉप कशामुळे ठरतो, तर बघा तो तांत्रिक प्रतिस्थापना सीमांत दर असेल यानुसार ठरत असते. यानंतर बघा 26 एस्कॉट स्लॉप कशामुळे ठरतो, तर बघा तो इनपुट किंमत गुणोत्तर यामुळे ठरत असतो. तर बघा 27 प्रोड्युसर इक्विलिब्रियम कंडिशन कोणती आहे, तर बघा इनपुट किंमत गुणोत्तर. 28 एक्सपोनेन्शियल पाथ म्हणजे काय, लोकल ऑफ इक्विलिब्रियम पॉइंट संतुलन बिंदूचा संच. यानंतर बघा 29 इकॉनॉमिक्स ऑफ स्कोप म्हणजे काय, तर बघा अनेक उत्पादने तयार केल्यामुळे खर्चाचा जो फायदा होत असतो त्यालाच इक्विलिब्रियम
खर्च म्हणतात. यानंतर बघा 30 शॉर्ट रन मध्ये फॉर्म प्रोडक्शन कशामुळे मर्यादित असतो, तर बघा स्थिर घटकामुळे, फिक्स फॅक्टरमुळे तो मर्यादित असतो. यानंतर बघा 31 लॉंग रन मध्ये फॉर्म प्रोडक्शन कशामुळे ठरतो, तर ऑल फॅक्टर व्हेरिएबल, सर्व घटक चल असतात तेव्हा तो होत असतो. यानंतर बघा 32 कॉस्ट क्रूज यू शेप कसा का असतो, तर लॉ ऑफ व्हेरिएबल प्रॉपोर्शन असतं, म्हणजे चल गुणोत्तराचा नियम. यामुळे तो काय असतो, यू शेप असतो. तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आर्क कॉमर्स अकॅडमीला सबस्क्राईब करा आणि कमेंटच्या माध्यमातून मला कळवा की तुम्हाला कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ हवा आहे. धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.